हॅलो नमस्कार, मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीजींनी प्रार्थना. तर आज पूजेचा दुसरा दिवस आहे, म्हणजेच काल सर्पपूजा आहे. तर सकाळी आता 4लाच उठलेलो आहोत, आता निघालेलो आहोत, चहा वगैरे घेतो आणि पूजेच्या ठिकाणी जाणार आहोत. तर चला तुम्हाला मी पूजा कशी होते ते दाखवते. असले तर बरं. पापा है, उनको जरा समझने को बोलो, उनको समझ में नहीं. हाँ हाँ ते मी ते हिंदी म्हणून त्यांच्या संग हिंदीच बोलले. तर आता ही पूजा आहे ना, ही पुरुषांचीच पूजा होती फक्त सकाळी सकाळी 5 वाजता, आणि स्त्रियांची पूजा जी आहे ती नंतर होती. तर बघा, पुरुष जे आहे ती पूजा आहे ना, तिकडं काय म्हणजे स्त्रियांना जाणं अलाउड नव्हतं आणि शक्यतो इथं व्हिडिओ काढून देत नाही. आता इथं आहे ना, स्त्रियांना पण बोलवलं होतं मंदिरात, कारण आधी सुतूक फिटलं होतं. एक दिवस सुतूक असतं, एक दिवस फिटतं. तर इथं आहे ना, आता म्हणजे सुतूक फिटल्यानंतर दर्शन करायचं असतं आणि पुन्हा आता काल सर्पाचं जे आहे तो विधी होतो आणि मग पुन्हा इथं आहे ना, आपण म्हणजे जे पूजेला बसलेलं असतं त्यांना सुतूक पडतं. तर इथं आता आहे ना, सर्वजण मंदिरात जे आहे ते दर्शन घेतात, म्हणजे सुतूक फिटलं म्हणून. आणि पुन्हा जे आहे ते सुतूक लागू होतं आणि जे सोबत आहे त्यांनाही मग ते सोबत जेवायचं नसतं किंवा सोबत म्हणजे शिवशिव करायची नसते. तर बघा, इथं आता शेवटी हा जो पत्र्याचं शेड आहे इथं पूजा चालू आहे. तर बघा, आता इथं पूजा चालू आहे, खूप काही सगळे बसले म्हणजे त्यांना न माहिती काढली, कारण तिथं अलाउड नसतं. दुसऱ्या दिवशीची पूजा आहे. छोटासा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर खरं म्हणजे ना 3 ते 3.5 दिवसाची पूजा असते. तर आता आम्हाला तिथं जाऊन 2 दिवस झाले होते. आता ही दुसऱ्या दिवसाची पूजा होती. तर काल सर्पाची पूजा होती, म्हणजे जर आपण आपल्या हातून चुकून सर्प मारला गेला असेल किंवा आपण मार म्हणलो असेल किंवा आपल्याकडून अनवधानाने होऊन जातं, तर ते सर्व काही आपल्याला मोक्ष म्हणजे आपल्याला ती जी मुक्ती म्हणजे त्या पापातून मुक्ती आहे अशी भेटली जाते. तर बघा, इथं या जसं आपण आपला पुतळा दहन केलं होतं ना, तसं सर्पदहनही इथं केलं जातं आणि त्याची ती जी प्रतिमा आहे ती बनवलेली असते. तर बघा, आणि इथं मस्त असं पाणी भरपूर होतं बरं का, कारण दरवेळेस पाणी नसतं पण ह्यावेळेस पाणी भरपूर होतं. तर आज दुपारून येणार होते आणि नंतर आम्ही ना थोडा आराम करून त्यांच्या मित्रांच्या इथे जाणार पूजा वगैरे होतो. झाली, जेवण वगैरे झाले आणि दुपारचा आता आराम केला केला. जरासा. तर 4 वाजता जे गुरुजी आहे ते बोलवणार आहे. तर तिथं गेल्यानंतर ते काय सांगता काय नाही ते तुम्हाला मी सांगेल. तर आज म्हणजे ना आता फक्त उद्या म्हणजे एकच पूजा राहिलेली आहे मग आणि आपण घरी जाणार आहोत. तर जी नारायण नागबलीची पूजा आहे ती 3 दिवस कशा प्रकारे केली जाते ते पूर्ण मी आहे ना प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडं थोडं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही कशी पूजा केली ते तुम्हाला दाखवलेलं आहे. तर संध्याकाळपर्यंतचं दिवसभराचं काय काय कसं कसं करतो आम्ही ते तुम्हाला दाखवते, म्हणजे कोणी जर येणार असेल ना पूजेला त्यांना माझी थोडी मदत होईल यासाठी. आणि किती खर्च आला काय ते त्यावरती मी एक व्हिडिओ बनवेल. तर चला, आता गुरुजी जी खाली गेल्यानंतर आपल्याला माहिती सांगणार आहे ते मी तुमची थोडीशी शेअर करेल. तर दुसऱ्या दिवशीची जी पूजा आहे म्हणजे ती कशी होणार काय ते म्हणजे आपल्याला ना संध्याकाळच्या वेळेस सांगणार होते. तर तोपर्यंत आहोंचे मित्र तिथंच म्हणजे त्यांचा साडू राहतो, तर तिथं आम्ही गेलो होतो. तर तिथं आहे ना, त्र्यंबक म्हटलं तर करवंद खूप फेमस आहे बरं का. तर मस्त असे करवंदाचा आस्वाद घेतला, फणस होते आणि जुनं त्र्यंबकेश्वर गाव जे आहे ते खरं इथं वसलेलं होतं आणि आता जे नवीन आहे तिथं जे आहे ते जंगल होतं. तर आता आहे ना म्हणजे पूर्ण जे आहे ते कायापालट झालं आहे. जिथं गाव होतं तिथं जंगल झालं आणि जिथं जंगल होतं तिथं गाव झालेलं आहे. तर इकडं जे आहे ती ब्रह्मगिरीचा जो डोंगर आहे तो आपल्याला बघायला भेटतो आणि इथं आता करवंद वगैरे खाल्ले, थोडंसं त्यांच्याबरोबर फिरलो आणि मग संध्याकाळी जी गुरुजींनी माहिती सांगितलेली आहे ते तुमच्याशी शेअर करते, त्यांनी काय सांगितलं होतं आणि काय नाही. तर वेळ होतं तर त्याच्यामुळे म्हटलं चला, तर बघू शकतो ऊन तर भरपूरच होतं आणि इथं आहोंनी घेतलेला आहे हा व्हिडिओ, कारण बघा घरटं किती छान बनवलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे घरटे, झाडं, फळांची झाडं इथं जास्त शक्यतो असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे किडे, फुलपाखरू भरपूर काही इथं या म्हणजे परिसरात बघायला भेटतं. आणि तुम्ही जर गेलेस तर ब्रह्मगिरी जे आहे
त्याची फेरी अवश्य करावी. तर आम्ही नेक्स्ट टाईम करू, कारण आता आम्ही पूजेसाठी गेलो होतो आणि थोडासा वेळ होता तरी इथं चला म्हटलं फोटोशूट केलं. त्यांच्याबरोबर त्या ताई होत्या, म्हणजे त्या दोघी सख्या बहिणी आहे आणि त्या तिथंच त्र्यंबकमध्येच राहतात. तर ते भाऊ आले होते नाशिकवरनं आणि मग मस्त असं त्यांच्याशी थोडेसे गप्पा गोष्टी झाल्या. थोडंसं जे आहे ते आपला त्र्यंबकचा जो परिसर आहे तो फिरलो. हा ना. ॲटो होती त्यांच्यावाले, तर त्याच्यामुळे उन्हाचा काही प्रश्नच आला नाही. नाही जवळ अजून क्लोज नाही. अगं पण सगळे गोड आहेत. हो पाहिजे कळते ना. तू काय पळशील यावर? हा का व्हिडिओवरून नंतर काय फोटो मारता येतात. हा मग फणसाचे पण झाडं आहेत आणि आता इथं जी ब्रह्मगिरी आहे तिथं आलेलो आहोत आपण. आमचे मित्र पण सोबतील आहे आणि इकडं जे आहे ना, इकडं जो डोंगर आहे तो चढला जातो बरं का. आता सूर्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. आणि हे आहे त्र्यंबकेश्वर गाव. इथं भरपूर असे लोक जे आहे ते पिकनिकला येतात. आपण पण आलेलो आहोत. तर इथं मस्त फोटो सेशन चालू आहे, बघू शकतो मी. चला आता आपण मंदिराकडे निघणार आहोत. खरंच येऊ आपण दीपावलीच्या वेळेस. तुम्ही गेले का नाही अजून? ताई तुम्ही हो, तुम्ही लहानपणी केली ती. वरती हा किती का झाले? रोजचं जाणं. शिळा पण किती मोठी होती, म्हणजे पहिल्यापासून अशीच आहे का ती? काहीच काही असं कोरलीवर काहीच नाही त्याला. हां हां. कुठं? जुनी विटा अजूनही त्या आवनात निघते इथं. कुठं? इथं खालती आंब्याचं झाड आहे पुढचं तिथं. ही ब्राह्मणाला दान स्वरूपात दिले गेली. ती झाली ब्राह्मणाच्या नावावर. बापरे. होळकर चांदोडचे. हे झाड तुम्ही लावलंय का? हे पोरं रोज यायचं रोज. हा ना. खाली गणपतीचं फुले पाहिजे. कोणतं? ते पाहिजे ना गणपती. ते काय खाली? शिळकंद. शिळकंद आहे. म्हणजे ते जे भाऊ होते ना, म्हणजे आव्हानचे मित्र, माणसं पाहिजे तर असे बरं का. इतका छान स्वभाव, म्हणजे आहे ना, जवळचे जे माणसं आहेत ते अशी वागणूक देणार नाही, असे त्यांनी खूप छान असं म्हणजे जे आहे ते स्वागत केलं. तर चला आता आहे ना, जे आहे ते तिथे ना गुरूंचं आपल्याला
जे काय सांगणार आहे ते व्हिडिओ शूट करून दिला तर करेल, नाही तर नाही करणं झालं तर समजून घ्या. चला तर मग. तर आम्ही आलो होतो, तर इथं गुरुजी जी माहिती आहे ती देण्यासाठी सुरुवात केली होती. तर बघू शकता इतकं जे सुतकाचे माणसं असतात ते साईडला बसतात आणि जे सोबत असतात ते एका साईडला बसतात. तर इथं जे आहे ती माहिती सांगण्याचं काम चालू होतं की का पूजा करतात, का आणि कधी करावी, का करावी, भरपूर अशी त्यांनी म्हणजे 4 वाजेपासून ते 8 वाजेपर्यंत माहिती सांगत होते. तर मी घड्याळात दाखवतेच तुम्हाला टाईम. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं, मग जास्त काही व्हिडिओ शेअर करणं झालं नाही. तर आता उद्या डायरेक्टली ना जो त्रिपिंडी श्राद्ध आहे तो कशा पद्धतीने करते त्याचा तर व्हिडिओ माझ्याकडनं करणं झालं नाही, कारण खूप गोंधळ झाला होता त्या दिवशी. तर तो काय गोंधळ झाला तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल. तर जी मी चूक केली ती तुम्ही करू नका आणि खूप काही शिकायला भेटेल व्हिडिओमधून. तर तुम्ही स्किप न करता पूर्ण बघत चला. त्यांच्या हृदयाला जी जखम झालेली असेल ती आयुष्यात कधी भरून येऊ शकते? भरभरा वाहणार ती जखम, भरभरा. कधी भरून येईल? पोरगं गेलं, फक्त एक वाद, जर्किन आणि स्वेटर, एका वादापै पोरगं गेलं. गणपतीत ती बातमी होती मुंबईची, 13 वर्षाची पोरगी. गणपतीच्या सुट्ट्या होत्या, शाळेला सुट्ट्या होत्या, ट्युशनला सुट्ट्या होत्या आणि तिची आई फक्त तिला इतकंच म्हणाली की गणपती आणण्याच्या दृष्टीने जी काही आपण गणपती आणायच्या आधी साफसफाई घरात करतो सगळी, ती सगळी झालेली आहे. तू आदल्या गणिताच्या चाचणीत नापास झालेली आहे. गणपती आणण्याकरता अजून 1-2 तास अवकाश आहे. तर आता तुला काहीच काम उरलेलं नाहीये. आदल्या गणितात तू नापास झालेली आहेस, तर थोडा वेळ का होईना त्या शाळेला ट्युशनला जरी सुट्टी असती तरी 1-1.5 तास गणपती आणेपर्यंत तू जरा गणिताचा अभ्यास करायला बस. इतकंच तिचा आई तिला म्हणाली. त्याचा राग आला. तिने 13व्या मजल्यावरनं उडी मारून दिली. गेली पोरगी रक्ताच्या थारोळ्यात जाऊन पडली. आलास काही बोलायचं नाही, आई वडिलांनी काही बोलायचं नाही त्यांना. तो ते म्हणतील तसं वागू द्यायचं बेछुटासारखं. त्यांना काही शिस्त नाही लावायची. परिस्थितीचं राम रक्षेसारखं स्तोत्र रोज राम रक्षा म्हणा. मी नेहमीच संकल्पना समाजात मांडत असतो, जसं लगेच हजर हा पारंपरिक व्यायाम. डिसेंबरला जे हॉस्पिटलला एक 10-20 स्पॉटचा एक छोटेखानी वॉर्ड 31 डिसेंबरच्या दिवशी तरुण वर्गाकरता राखीव पूजेला नाही होणार. म्हणजे सुरू लवकर करावं लागणार, संपार मात्र उशीर आली. असे लागोपाठ उद्याच्या पूजा आहे. त्या दृष्टीने त्रिपिंडी श्राद्धाचा विधी तिथे होईल. तो विधी साधारण 8-8:15 संपते. तो विधी झाला की त्या विधीत सुतक बितक काही भानगडी नसतात. लक्षात फक्त नारायण बली नागबली या दोनच विधीत सुतक असतं, पुढच्या विधीत सुतक नसतं. त्या दृष्टीने त्रिपिंडी श्राद्धाचा नवीन कपड्याचा विधी होणार आहे. तो विधी झाला की आपण घरी येणार आहोत. घरी आला की त्रिपिंडी श्राद्धाचे कपडे काढून टाकायचे. मग त्यांचा कालसर्प शांतीचा विधी ज्यांचा आहे त्यांना पुन्हा 3रं धोतर, 3रा पंचा, 3री साडी असेल ते नेसायचं. आणि ज्यांचा कालसर्पाचा विधी नाहीये अशा पुरुषांना आपल्याकडे कार्यालयात पितांबर नेसायला मिळतं, कलरफुल. ते पितांबर पुरुषांनी नेसायचं आणि तुमच्या बायकोनी घरची साडी, ड्रेस, जे काय वापरते कपडे असतील ते घालायचे. ज्याला कालसर्पाच्या 2 सत्रात पूजा होणार आहे. एक तुमच्या मुलामुलींचा जो कालसर्पाचा विधी असेल तो सकाळीच 5:45-6ला सुरू होणार आहे. आणि ज्यांचा त्रिपिंडी कालसर्पाचे दोन्ही ज्यांचे विधी आहे त्यांचा कालसर्पाचा विधी साधारण 10-10:30ला सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे उद्या नागप्रतिमा पूजनाच्या माध्यमातून या 3 दिवसाच्या पूजेची सांगता व्हायची. त्यावेळेस तुमचे जे कोणी नातेवाईक असतील त्या सर्व नातेवाईकांनी पण उद्याला त्या सांगतेच्या पूजेकरता हजर असणं आवश्यक आहे. ती सांगतेची पूजा एक तर सकाळी ज्यांचा त्रिपिंडी आणि कालसर्पाचे विधी आहे त्यांची सांगतेची पूजा 10 वाजता होणार आहे. तर त्या दृष्टीने सर्व नातेवाईकांनी आपला जेवणाचा जो हॉल आहे त्याच्यावरती आणखीन एक हॉल आहे की ते 10 वाजेपर्यंत सर्व नातेवाईकांनी त्या सांगतेच्या पूजेकरता हजर असणं आवश्यक आहे. ज्याला त्रिपिंडी आणि कालसर्पाचे दोन्ही तर चला, व्हिडिओ खूपच मोठा होईल. तर आजचा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, इथं आता आम्ही जेवण करून घेतो. बाय.